आपल्या स्वतःला होईल, या समूहातील दादाताईंना सुद्धा फायदा होईल. आपला जो काही फायदा झालेला आहे, गणेश दादा अंबोकर असतील तर दादा तुम्ही पण हँडरेस करू शकता की आपला अनुभव, पहिल्या दिवसाचा तुम्हाला जो अनुभव आलेला होता तो सुद्धा तुम्ही सांगू शकता. शिलाताईंचा हँडरेस आहे, शिलाताईंना आपण देऊया. हरिओम हां, दादा. शिलाताई. हरिओम दादा. बरे. पहिल्या दिवशी श्वास सोडताना माझा 5 किंवा 6 पर्यंत रेंज जात होती. आता सातत्याने 7 दिवस केल्यानंतर 15 पर्यंत श्वास सोडताना 15 सेकंद होत आहे. मला चांगला, आणि मला जरा श्वसनाचा त्रास आहे. मला ते फार उपयोगी पडेल. नक्कीच नक्कीच ताई, सातत्याने करत राहा. दिलीस दादा, तुम्ही जर असाल तर तुमचं वेलकम आहे. तुम्ही व्हिडिओ ऑन करून आपल्या या सेशनमध्ये सहभाग घेऊन जे काही आता अनुभव किंवा उत्तरे येतील ते आपण याच्यामध्ये सहभागी व्हा. नमस्कार. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? होय होय, व्यवस्थित. आपण ज्या काही क्रिया घेतोय त्याच्यामध्ये सुरुवात म्हणजे इथं डीप ब्रिदिंग जो आपण बेसिक घेतोय, म्हणजे प्राणायाम आपण घेत नाही, मी पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या ज्या काही क्रिया आहेत त्या आपण श्वास आपला दीर्घ कसा करता येईल, खोल कसा करता येईल, आणि त्याची जी काय आपण प्राणायामाचा ज्याला बेस म्हणतो, प्राणायाम म्हणजे श्वासाची लांबी वाढवणं, तर त्याच्यावरती क्रिया घेतोय. आणि याच्यासाठी सराव, तुमचं सातत्य असणं गरजेचं आहे. पहिल्या दिवशी आपल्याला 4 अंकामध्ये श्वास घ्यायला जमेलच असं नाही, परंतु तुम्ही सातत्याने ज्या काय आपण क्रिया येते, एक एक दोन दोन क्रिया घेतोय, त्या क्रियांचं सातत्याने जेव्हा तुम्ही 8 दिवस सराव करणार, काय अडचण आली, समजा एखादा मेसेज टाकला त्याच्यावरती आपल्याला घेता येईल, किंवा जशा आता मॅडम बोलल्या वगैरे त्या पद्धतीने तुमच्या शंकांचं निरसन करत सातत्याने जेव्हा तुम्ही 15-20 दिवस या क्रिया करणार, तेव्हा तुम्हाला फरक जाणवणार आहे. आणि यासाठी मी पहिल्या दिवशी जेव्हा आपण सोमवारी घेतला होता प्रॅक्टिकल, त्या दरम्यान एक तुम्हाला टास्क दिला होता की दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचं ब्रिदिंग जे आहे, काउंट किती होतात, श्वास घेणं किती होतं, श्वास सोडणं किती काउंट होतात, प्लस होल्ड किती होतो, याच्यावरती आपण चर्चा केली होती. तर तो थोडासा होल्ड तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, यासाठी की तुम्हाला कळतो की आपल्याला 8 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर खरंच त्याच्यामध्ये काय बदल झाला का, आपली श्वासाची क्षमता वाढली का. आणि हे सरावानं, म्हणजे कोणतीही गोष्ट तुमचं सातत्य आणि सराव, त्या गोष्टीचा भला तुम्ही रोज 5 मिनिटं सराव करा, 7 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, परंतु नियमितपणा जर असेल तर रिझल्ट हा नक्की मिळतो. आणि ही कार्यशाळा आम्ही 21 दिवस आमची सलग असते, त्याच्यामध्ये रोज त्या गोष्टींचा आम्ही सराव घेतो 3-3 दिवस, त्याच्यामुळे तिथं होतं. मात्र इथे आपण बेसिक क्रिया ज्या आहेत त्या समजून घेतोय, त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला 8 दिवस करण्यासाठी दिलं जातं. ते तुमच्या वेळानुसार तुम्ही सकाळ संध्याकाळ करू शकता, मोकळं जेव्हा आपलं पोट असतं त्यानुसार प्रॅक्टिस केल्यानंतर निश्चितपणे फायदा होणार. आज पण आपण ज्या 2 क्रिया नवीन घेणार आहोत त्या देखील त्याच्या बेसच आहे की आपल्याला श्वासाची क्षमता कशी वाढवता येईल. हो, आता हँडरेज होता कोणाचा, तर पुन्हा जरी हँडरेज केल्यात काही प्रश्न होता ना तिथे, तर विचारलात तर बरं होईल. रमाताई प्रभू. कोणाची काही शंका असेल तर आपण विचारू शकता, नसेल तर आपण आपला सेशन जो आहे तो सुरू करा. कारण की गेल्या आठवड्यात घेतलेल्या क्रिया प्लस नवीन आज आपल्याला आणखी 2 क्रिया ऍड करायच्या आहेत, ज्या डीप ब्रिदिंगचा बेस असणार आहे. कोणाची जर शंका असेल तर हँडरेज करा, नाहीतर दादा मग कंटिन्यू करतील. माझ्या मते काही नसेल शंका, किंवा समजा आता कंटिन्यू आपण वर्ग घेत असताना सुद्धा काही शंका असेल तर नोट डाऊन करून ठेवा. आपण लास्टला थोडीशी त्याच्यावरती समजा आपला जर वेळ असेल तर आपण तेव्हा चर्चा आणखी घेऊया. ओके ओके ओके. सुखासन, पद्मासन, कोणतंही ध्यानात्मक आसन घ्यायचं आहे ज्या आसनामध्ये तुम्हाला बसणं शक्य आहे. या क्रिया करत असताना समजा मध्येच आपले पाय दुखून आले तरी तुम्ही पाय पसरून देखील बसू शकता, म्हणजे या पद्धतीने भिंतीला टेकून बसू शकताय, समोर पाय घेऊन बसू शकताय, खुर्चीवरती बसू शकताय,
अट फक्त आपली एकच की आपली पाठ सरळ असावी, म्हणजे पाठीचा कणा जो आहे तो तुम्हाला सरळ ठेवून बसता यावा, अशा पद्धतीने कोणतंही सुखकारक स्थितीमध्ये बसायचं आहे. थोडीशी उजळणी आपण घेतोय आणि त्या उजळण्याचा अर्थ प्रॅक्टिकलच्या स्वरूपात घेतोय, नुसतं आपण तोंडी घेणार नाही. तर जे काय आपण गेल्या सोमवारी ज्या काय आपल्या क्रिया झाल्या त्याच्यातील पहिली क्रिया आपण घेतली होती, ज्याच्यामध्ये टप्पे श्वसन किंवा श्वसनाचा जो पहिला आहे रिलॅक्सिंग ब्रिदिंग, त्याच्यामध्ये आपण नाकाने श्वास घेत होतो आणि तोंडाने सोडत होतो. त्याचे 2 प्रकार घेतले होते. आज आणखी एक तिसरा प्रकार त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत. हा श्वसनाचा व्यायाम मध्ये येतो किंवा त्याला आपण रिलॅक्सिंग ब्रिदिंग म्हणतो, जो आपली बॉडी रिलॅक्स करण्यासाठी आपल्याला मदत करते. या एकाच प्रकारात फक्त आपण श्वास नाकाने घेतोय आणि तोंडाने सोडतोय. तिथून पुढचे सर्व जे काही प्रकार असतील त्या सर्व प्रकारांमध्ये श्वास घेणं आणि सोडणं हे नाकाद्वारेच आहे, म्हणजे पूरक श्वास घेणं देखील नाकाद्वारे, श्वास सोडणं देखील नाकाद्वारे. आणि त्याच्यानंतर आपण टप्पे श्वसन घेतलं होतं उदरीय मध्ये, आपण पोटाच्या मदतीने श्वास घेणं सोडणं. दुसरा प्रकार घेतला होता चेस्ट ब्रिदिंग, ज्याला वक्षीय श्वसन म्हणतो, छातीच्या मदतीने श्वास घेणं सोडणं. आणि शोल्डर ब्रिदिंग, आपण हे 3 टप्पे केले होते. आणि या तिघांना आज एकत्रित करून आपल्याला यौगिक श्वसन करायचं आहे, म्हणजे 3ही पातळ्यांवरती एकत्रित आपल्याला श्वास कसा घ्यायचा हे आज आपण घेणार आहोत. हा एक नवीन प्रकार आपण समजून घेतोय, ज्याला यौगिक श्वसन म्हणतोय. आणि आणखी एक नवीन प्रकार घेणार आहोत, ज्या प्रकारामध्ये आपण टप्पे श्वसन म्हणजे श्वास तोडून तोडून घेणं, म्हणजे तो टप्पे श्वसन, हा 2 नवीन प्रकार आपण आज समजून घेणार आहोत. ओके, पहिले प्रकार जे आपण गेल्या सोमवारी किंवा आपण घेतले गेल्या आठवड्यामध्ये तेच आपण घेतोय. पहिला आहे श्वसनाचे व्यायाम, पाठ सरळ ठेवायचे आहे. पहिला प्रकार आपण घेतला होता की नमस्कार आपण घेतला होता बघा छातीच्या समोर. एक आवर्तन दाखवतो. घेताना आपल्याला नाकाने श्वास घ्यायचा, हात जेव्हा बाजूला घेणार तर नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आपल्याला जितका हात एक्सपांड करणं शक्य आहे तितके करायचे आहेत. पुन्हा सावकाश हात जेव्हा आपण मूळ स्थितीत घेतोय तेव्हा तोंडाने श्वास सोडायचा. एक आवर्तन बघा. नाकाने श्वास घेतला, आता तोंडाने सोडतोय. ओके, चल तयार. सुरुवातीला डोळे उघडे ठेवलात तरी चालेल. सावकाश करायचं आहे. नाकाने दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने 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 घ्या, तोंडाने सोडा. छान, बरोबर आहे. ओके, ज्यांचे कॅमेरा ऑन आहेत बरोबर आहे कृती. इथे तुमचा श्वास जितका दीर्घ, हालचाल तितकी तुमची सावकाश होणार आहे. एखाद्याचा श्वास थोडासा अखूड असेल तर त्याची हालचाल थोडीशी स्पीडने होणार आहे. जेव्हा जेव्हा आपण विश्रांती घेतोय एक कृतीच्या दरम्यान तेव्हा हात खुले ठेवायचे आहेत. शक्य असेल तर डोळे बंद ठेवत त्या कृतीनंतर शरीरामध्ये जो काही बदल होतो त्या बदलावरती लक्ष द्या. श्वसनाच्या व्यायामामधील पहिला प्रकार, दुसरं आवर्तन. पुन्हा दोन्ही हातांचा नमस्कार छातीच्या समोर, पाठ सरळ. आता डोळे बंद करायचे. नाकाने दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. छान. विश्रांती. जितका आपल्याला दीर्घ आणि खोल श्वास घेणं शक्य आहे तितका नाकाने दीर्घ आणि खोल घ्यायचा आहे. सोडताना तो सावकाश आणि पूर्णपणे तोंडाद्वारे आपल्याला बाहेर टाकायचा. विश्रांती दरम्यान नैसर्गिक श्वसन, शक्य असेल तर डोळे बंद, पाठ सरळ. श्वसनाच्या व्यायामामधील दुसरा प्रकार, हा देखील आपण गेल्या आठवड्यात घेतला होता. आपण हात एकमेकांमध्ये अडकवतोय, छातीवरती घेतोय. पर्वतासन म्हणजे हात उलट करत जेव्हा आपण डोक्यावरती घेणार तेव्हा नाकाने श्वास घ्यायचा आहे. मूळ स्थिती म्हणजे छातीवरती घेणार तेव्हा तोंडाने आपल्याला श्वास सोडायचा आहे. चला तयार. सुरुवातीला डोळे उघडे ठेवा, दोन्ही हात एकमेकांमध्ये अडकवा, हात छातीवरती, पाठ सरळ. नाकाने दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. छान. संपूर्ण लक्ष शरीरावरती, श्वासावरती.
हीच कृती, दुसरं आवर्तन. पुन्हा दोन्ही हात एकमेकांमध्ये अडकवत छातीवरती घ्या. आता डोळे बंद करायचे आहेत. नाकाने दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. रिलॅक्स. आता हळूहळू जशी क्रिया आपल्याला समजेल त्याच्यानंतर डोळे बंद करायचे आहेत. श्वास जेव्हा आपण तोंडाने बाहेर टाकतोय तेव्हा बॉडी आपली संपूर्ण डोक्यापासून पायापर्यंत रिलॅक्स होत आहे अशी कल्पना करायची आहे आणि त्याच दरम्यान आपले डोळे बंद असणार आहे. हे 2 प्रकार आपण गेल्या आठवड्यात घेतला होता. आज आणखी एक प्रकार घेतोय. आता दोन्ही हात आपल्याला बाजूला घ्यायचे आहेत. या पद्धतीने जेव्हा नमस्कार आपण डोक्यावरती घेणार तेव्हा नाकाने श्वास घ्यायचा आहे, बाजूला घेणार तेव्हा तोंडाने श्वास सोडायचा आहे. तयार. सुरुवातीला डोळे उघडे ठेवा. नाकाने दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. बरोबर आहे. श्रांती. हात खुले, डोळे बंद करून लक्ष आपल्या शरीरावरती, श्वासावरती. श्वसनाच्या व्यायामामधील तिसरा प्रकार, दुसरं आवर्तन. पुन्हा दोन्ही हात बाजूला. आता डोळे बंद. नाकाने दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. विश्रांती. ओके. रिलॅक्स. या झाले आपले श्वसनाचे व्यायाम. याच्यानंतर आपण टप्पे श्वसन जो गेला आठवड्यात घेतला होता, उदरीय, वक्षीय आणि अक्षीय, आणि याच्यासोबत आपण अकार, उकार आणि मकार घेतला होता. प्रत्येक क्रिया आपण एक एक आवर्तन घेतोय. उदरीयमध्ये आपण परत एकदा सांगतोय की पोटाच्या मदतीने श्वास घेणं आणि सोडणं याला आपण उदरीय श्वसन म्हणतोय. छातीच्या मदतीने श्वास घेणं सोडणं याला वक्षीय किंवा चेस्ट ब्रिदिंग म्हणतोय. आणि खांद्यांच्या मदतीने श्वास घेणं, जे आपण पोट फुगवतोय श्वास घेताना तेव्हा श्वास पटल खालच्या दिशेने जातो, लंग्स खालच्या दिशेने भरतात. छाती जेव्हा आपण एक्सपांड करतो तेव्हा पुढच्या दिशेने भरायला मदत होते. आणि खांदे जेव्हा आपण थोडीशी वरती घेत मागे घेतो तर आपल्या फुफ्फुसांना वरच्या दिशेने भरण्यासाठी थोडीशी जागा निर्माण होते. सुरुवातीला आपण वेगळं वेगळं करतोय टप्प्याटप्प्याने, आणि मग या तिघांना एकत्रित करत आपण नवीन प्रकार आज घेतोय ज्याला योगिक श्वसन म्हणतोय. सुरुवातीला दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे बंद. लक्ष पोटावरती. पूर्ण श्वास बाहेर टाकत हलकस पोट आतमध्ये घ्या. गरज असेल तर हात पोटावरती. श्वास घेत पोट बाहेर, पोट फुगवायचं आहे. श्वास सोडत सावकाश पोट आतमध्ये घ्या. श्वास घेत बाहेर, श्वास सोडत आत. बरोबर आहे. श्वास घेत बाहेर, श्वास सोडत आत. श्वास घेत पोट बाहेर, श्वास सोडत सावकाश आत. पोटावरती लक्ष. श्वास घेताना पोट बाहेर आणि श्वास सोडताना पोट आत. इथे विदाऊट काउंट घेतोय, कुठलेही काउंट घेत नाही. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार करायचे आहेत पोटाच्या हालचाल आणि श्वास. ओके. रिलॅक्स. छान. ज्यांची हालचाल सहज होते त्यांनी पोटावरती हात ठेवण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला लक्षात यावं यासाठी मी हात पोटावरती ठेवतोय. नवीन असताना गेल्या वेळी आपण एक कृती घेतली होती ज्याला विपरीत श्वसन म्हणतोय. बऱ्याच जणांचं श्वास घेताना पोट बाहेर येण्याऐवजी आत जातं, तर ते विपरीत श्वसन आहे. ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की हात पोटावरती ठेवा आणि पाठीवरती झोपून ही क्रिया करू शकता.
सुरुवात आपल्याला श्वास सोडण्यापासून करायची आहे आणि परत श्वास घेताना जाणीवपूर्वक पोट फुगवायचं. सेम कृती आता काउंटच्या मदतीने 4 अंकात पोटाच्या मदतीने श्वास घ्यायचा आहे, 4 अंकात पोटाच्या मदतीने सोडायचं. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. एखाद्याचे 2 किंवा 3 अंकातच पोट किंवा छाती जे आहे भरून येणार आहे, त्याने अजून थोडासा घेण्याचा प्रयत्न करायचा. डोळे मिटलेले. उदरीय श्वसन दुसरं आवर्तन काउंटच्या मदतीने घेतोय. पूर्ण श्वास बाहेर टाकत पोट आतमध्ये खेचा. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. रिलॅक्स. विश्रांती. जसजसा आपला सराव वाढेल त्याच्यानंतर आपण सहजपणे 4 अंकामध्ये श्वास घेऊ लागतोय आणि त्याच्यानंतर सहजपणे सावकाश 4 अंकात सोडतोय. इथे याला आपण एकास एक प्रमाण म्हणतोय, पूरक आणि रेचक समप्रमाणात. याच्यामध्ये हळूहळू जसा सराव वाढेल त्याच्यानंतर आपण एकास दीड प्रमाणाकडे जातोय. 4 अंकात श्वास घेणं, 6 अंकामध्ये सोडणं. त्याचाही सराव वाढल्यानंतर आपण एकास 2 प्रमाणाकडे जातोय. 4 अंकात श्वास घेणं, 8 अंकापर्यंत श्वास सोडणं. हे खरं आपलं श्वसन आहे आणि या पद्धतीने जेव्हा आपण श्वसन होतो तेव्हा आपोआपच आपलं दिवसभराचं श्वसन देखील खोल आणि दीर्घ होतं आणि त्यामुळे आपली जी बॉडी आहे नेहमी रिलॅक्स मोडमध्ये राहते आणि त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती होतोय. आता हीच कृती याच्यासोबत आपण गेल्या आठवड्यात अकार ध्वनी घेतला होता बघा. अचा उच्चार म्हणजे पोटाच्या मदतीने आपण श्वास घेतोय, श्वास सोडत असताना फक्त अ म्हणतोय. इथे 2 फायदे याचे होतात. पहिला, अकार ध्वनी हा ध्वनियोगातली क्रिया आहे, त्याचे व्हायब्रेशन आपल्या पोटाच्या आजूबाजूला निर्माण होतात, त्यामुळे पचनक्रिया आपली सुधारते, श्वासाची क्षमता सुधारते. आणि दुसरं गोष्ट जे आता मी तुम्हाला सांगितलं की रेचक आपला जास्त कालावधी व्हावा, हा कधी होतो जेव्हा आपण या पद्धतीने ध्वनियोगातल्या क्रिया करतोय. तेव्हा नॉर्मल श्वास घेऊन तुम्ही उद्या प्रयत्न करून बघा, ट्राय करून बघा. एक नॉर्मल श्वास घेतला आणि श्वास सोडल्यानंतर तो आपला लगेच सुटतोय. तोच तुम्ही सेम त्याच पद्धतीने श्वास घ्या आणि ओम म्हणा किंवा अकार म्हणा, तेव्हा तुमचा श्वासाचा कालावधी जो आहे तो थोडासा वाढतोय आणि तो वाढवण्यासाठी आपण ह्या दोन्ही गोष्टी इथे घेतोय, अकार ध्वनी. एक आवर्तन मी दाखवतो बघा, समजा गेल्या आठवड्यात आपल्यापैकी कोण नसेल तर, आणि त्याच्यानंतर आपण सोबत करतोय. सुरुवातीला मी पोटाच्या मदतीने उदरीय श्वसन घेतोय, पोटाच्या मदतीने दीर्घ श्वास घेतोय. आता श्वास सोडत फक्त अ म्हणतोय. जितका आपल्याला अदीर्घ करता येईल तितका करायचा, पूर्ण श्वास बाहेर पडेपर्यंत. पुन्हा सावकाश दीर्घ आणि खोल श्वास घ्यायचा पोट भरून आणि श्वास सोडत अचा उच्चार. तयार. पाठीचा कणा सरळ. उदरीय श्वसन आणि अकार ध्वनी 5 आवर्तने प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार करायचे. सुरुवातीला पूर्ण श्वास बाहेर टाकत पोट आतमध्ये खेचा. पोट बाहेर घेत दीर्घ श्वास. रिलॅक्स. थोडीशी विश्रांती. हा आपला पहिला टप्पा झाला, उदरीय श्वसन. जेव्हा या पद्धतीने आपण पोटाची हालचाल करतोय, हे नैसर्गिक श्वसनाकडे आपण परत जातोय. गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे हळूहळू जसं आपलं वय वाढेल, कामाचा व्याप, ताणतणाव याच्यामुळे आपण उथळ श्वसन करू लागतो. जो खोल श्वास आहे, नाभीपासून श्वास आहे, तो आपला हळूहळू बंद होतो आणि त्याला परत दुरुस्त करण्यासाठी आपण हा उदरीय श्वसनाचा प्रकार घेतोय. आता याच्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्याकडे जातोय, वक्षीय छातीच्या मदतीने श्वास घेणं आणि सोडणं. आता याच्यासाठी आपण जी ज्ञान मुद्रा होती त्याच्यातील 3 बोटांना फक्त फोल्ड करतोय, याला म्हणतोय चीन मुद्रा.
ज्ञान मुद्रा आणि ही चिन्मय मुद्रा. चिन्मय मुद्रा घेतोय. आता लक्ष छातीवरती द्यायचं आहे. पोट तुमचं श्वास घेताना थोडंसं बाहेर येणार, मात्र लक्ष छातीवरती द्यायचं आहे. श्वास घेताना आपल्याला छाती फुगवायची आहे, श्वास सोडताना आपल्याला छाती आतमध्ये घ्यायची आहे. चलो, दोन्ही हातांची चिन्मय मुद्रा. पाठ सरळ. सुरुवातीला डोळे उघडे ठेवा. विदाउट काउंट, कुठले आपण काउंट घेत नाही. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार छाती फुगवत श्वास घ्यायचा आहे, छातीच्या मदतीने सोडायचा आहे. तयार. पूर्ण श्वास बाहेर टाका. छातीच्या मदतीने दीर्घ श्वास घ्या, छातीच्या मदतीने सोडा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. छाती भरून श्वास, छातीच्या मदतीने सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. रिलॅक्स. इथे सर्व क्रिया ज्या आहेत श्वास घेणं आणि सोडणं नाकाद्वारेच. फक्त सुरुवातीला आपण जे श्वसनाचे व्यायाम घेतले त्याला रिलॅक्सिंग ब्रीदिंग म्हणतोय, तिथेच फक्त आपण नाकाने घेतोय, तोंडाने सोडतोय. इतर सर्व क्रिया श्वास घेणं सोडणं नाकाद्वारेच. सेम कृती आता काउंटच्या मदतीने. पुन्हा दोन्ही हातांची चिन्मय मुद्रा, चेस्ट ब्रीदिंग. 4 अंकामध्ये छातीच्या मदतीने श्वास घ्यायचा आहे, 4 अंकामध्येच छातीच्या मदतीने सोडायचा आहे. डोळे मिटलेले. पूर्ण श्वास बाहेर टाकत पोट आतमध्ये घ्या. आता छातीच्या मदतीने श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. रिलॅक्स. छान. इथे जाणीवपूर्वक सुरुवातीला छातीची थोडीशी हालचाल आपल्याला करावी लागते, पोटाची देखील. नवीन असताना पहिले 8 ते 10 दिवस जाणीवपूर्वक लक्षपूर्वक आपल्याला पोटाची असेल छातीची असेल हालचाली करावं लागते. त्याच्यानंतर आपोआप आपल्या ती शरीराला सवय होते. जेव्हा तुम्ही सहज श्वसन देखील करणार तेव्हा आपोआपच तुमचा श्वास घेताना पोट बाहेर येणार, छाती बाहेर येणार. आता याच्यासोबत आपण ध्वनी योगातली दुसरी क्रिया घेतोय ज्याला उकार ध्वनी म्हणते. फक्त उचा उच्चार. अचा उच्चार करताना व्हायब्रेशन आपल्या पोटाच्या आजूबाजूला निर्माण होतात, त्यामुळे उदरीयमध्ये आपण फक्त अ म्हटला. आता वक्षीयमध्ये आपण जेव्हा उ म्हणणार आहात तेव्हा व्हायब्रेशन तुम्हाला छातीच्या आजूबाजूला निर्माण होणार. त्याचे 2 फायदे होतात. एक पहिला फायदा, तुमचा रेचक दीर्घकाळ होतो, त्यामुळे रेचकाचा कालावधी वाढण्यास मदत होते आणि व्हायब्रेशन आपल्या छातीच्या आजूबाजूला निर्माण होतात. त्याचा परिणाम त्या भागावरती, तिथल्या अंतरिंद्रियांवरती एक सकारात्मक असा परिणाम होतोय. दोन्ही हातांची चिन्मय मुद्रा, चेस्ट ब्रीदिंग आणि उकार ध्वनी प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार 5 आवर्तने करायचे आहेत. डोळे मिटलेले. पूर्ण श्वास बाहेर टाका. छातीच्या मदतीने दीर्घ श्वास घ्या. फक्त ऊ म्हणायचं आहे. रिलॅक्स. जितके आपण शांतपणे व्हायब्रेशन वरती लक्ष देऊ तितके आपल्याला ती फील होतात. सुरुवातीला थोडासा आपला ऊ जो आहे तो छोटासा होईल. हळूहळू जसा तुम्ही नियमित प्रॅक्टिस करत राहणार त्याच्यानंतर आपोआपच कालावधी जो आहे तो वाढतोय आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावरती होतोय. त्याच्यानंतर टप्पे श्वसनातला जो प्रकार आपण गेल्या आठवड्यात घेतला होता, तिसरा शोल्डर ब्रीदिंग, याच्यासाठी आपण आधी मुद्रा घेतोय. अंगठा आतमध्ये घेत मूठ बंद करतोय, याला आधी मुद्रा म्हणतोय. आता लक्ष खांद्यांवरती देतोय. पोट आणि छाती थोडीशी फुगणार आहे, मात्र लक्ष खांद्यांवरती द्यायचं आहे.
एक आवर्तन बघा. हात आपला जो गुडघे आणि मांड्यांच्या मध्ये आहे, सुरुवातीला खांदे थोडेसे हलकेसे वरती उचलतोय श्वास घेताना आणि हात पाठीमागे घेत खांद्यानं आपल्याला मागे घ्यायचं. हे श्वास घेताना. श्वास सोडताना परत मूळ स्थिती म्हणजे हात थोडेसे पुढे येणार आणि खांदे हलकेसे मूळ स्थितीत येणार. एक आवर्तन दाखवतो बघा परत एकदा मी. सुरुवातीला मी खांद्यांच्या मदतीने श्वास घेतोय, आता सोडतोय. ओके. जाणीवपूर्वक खांद्यांना थोडंसं वरती आणि हलकंसं पाठीमागे घ्यायचं. अंगठा हातमध्ये घ्या. आधी मुद्रा शोल्डर ब्रिदिंग विदाउट काउंट. कुठलेही काउंट घेत नाही, प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार करायचं. पूर्ण श्वास बाहेर टाका. श्वास घेत खांदे थोडेसे वरती, हलकेसे पाठीमागे. श्वास सोडत मूळ स्थिती. श्वास घेत थोडेसे वरती, हलकेसे पाठीमागे. ओके, बरोबर आहे. श्वास सोडत मूळ स्थिती. श्वास घेत थोडेसे वरती, हलकेसे पाठीमागे. श्वास सोडत मूळ स्थिती. लास्ट. श्वास घेत थोडेसे वरती, हलकेसे पाठीमागे. श्वास सोडत मूळ स्थिती. रिलॅक्स. थोडीशी विश्रांती. ओके, ज्यांचे कॅमेरा ऑन आहेत बरोबर आहे कृती. आता याच्यासोबत आपल्याला जो ध्वनी योगातली क्रिया घ्यायची आहे ती आहे मकार. आपण भ्रामरी करताना जसा म चा उच्चार करतो बघा, गुंजारव असतो. ओके, हा गुंजारव करायचा आहे. हा गुंजारव करत असताना पूर्ण लक्ष जे आहे आपल्या आता मानेवरती, चेहऱ्यावरती द्यायचं आहे. तिथे व्हायब्रेशन आपल्या निर्माण होतात. ओके, पुन्हा दोन्ही हातांची आधी मुद्रा शोल्डर ब्रिदिंग. ओके, सॉरी, काउंटच्या मदतीने आपण घ्यायचा एक राहिलेला आहे तो घेऊया आणि त्याच्यानंतर मकार ध्वनी घेतोय. अंगठा हातमध्ये, मूठ बंद. 4 अंकामध्ये खांद्यांच्या मदतीने श्वास घ्यायचा आहे, 4 अंकामध्येच खांद्यांच्या मदतीने सोडायचं आहे. आता डोळे बंद, लक्ष खांद्यांवरती. पूर्ण श्वास बाहेर टाका. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. रिलॅक्स. छान. हातांची मुद्रा सोडा. थोडीशी विश्रांती. जेव्हा तुम्ही स्वतः सराव करत असणार तेव्हा इथे आपल्या कमी वेळात होतात. इथे सूचना थोड्याशा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. आणि एक कृती केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने विश्रांती घेताना प्राप्ती मुद्रा करायची आहे. हात खुले ठेवत डोळे बंद करायचे आहेत एक कृती झाल्यानंतर किंवा एक आवर्तन झाल्यानंतर. आणि नैसर्गिक श्वसन करायचं आहे, बॉडीला रिलॅक्स करायचं आहे, त्याच्यानंतरच पुढची कृती करायची. शोल्डर ब्रिदिंग आणि मकार ध्वनी. पुन्हा ब्रह्ममुद्रा, सॉरी आधी मुद्रा करायची आहे. शोल्डर ब्रिदिंग घेतोय आणि त्याच्यासोबत आपल्याला भ्रामरीमध्ये जसं आपण गुंजारव करतोय त्या पद्धतीने गुंजारव. लक्ष डोक्यावरती, चेहऱ्यावरती. पूर्ण श्वास बाहेर टाका. खांद्यांच्या मदतीने दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स. विश्रांती. ओके, त्याच्यानंतर आपण आज या क्रिया आपण गेल्या आठवड्यात घेतल्या होत्या. आज आपण पुढचा एक नवीन प्रकार घेतोय ज्याला यौगिक श्वसन म्हटलं जातं. आता आपण जे केले ते यौगिक श्वसनाचे टप्पे आहे. उदरीय, वक्षीय आणि अक्षीय. जे आपल्याला एका पोटाच्या मदतीने श्वास घेणं सोडणं, त्यांची हालचाल करणं सहज जमू लागतं.
छातीच्या मदतीने हालचाल करणं आणि श्वास घेणं सहज जमू लागतं, खांद्यांच्या मदतीने जमतं. त्याच्यानंतर आपण योगिक श्वसनाकडे वळतोय आणि म्हणून आपण एक आठवडा तुम्हाला याचा सराव करण्यासाठी दिला होता की जेणेकरून तुमचं हे टप्पे श्वसन जे आहे, उदरी असेल, वक्षीय असेल, ते अधिक चांगलं व्हावं. तर आज आपण योगिक श्वसन घेतोय. याच्यामध्ये काय करतोय, या तीनही टप्प्यांना आपण एकत्रित करतोय. म्हणजे सुरुवात आपण श्वास घ्यायला केल्यानंतर पोटापासून करणार. सुरुवातीला आपल्याला श्वास घेताना पोट फुगवायचं आहे, छाती फुगवायची आहे आणि खांद्यांना थोडंसं मागे घ्यायचं आहे. श्वास सोडताना आपले खांदे मूळ स्थिती देणार, छाती आतमध्ये जाणार, पोट आतमध्ये जाणार. आणि याच्यासाठी आपण घेतोय ब्रह्ममुद्रा. एक आवर्तन दाखवतो. तुम्ही आसन मध्ये चेंज करू शकता. ज्यांना वज्रासन मध्ये बसणं शक्य आहे, वज्रासन असेल, पद्मासन असेल, का कोणतीही सुखकारक स्थिती घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला दीर्घकाळ बसणं शक्य आहे. किंवा एखादं आसन घेतल्यानंतर पाय थोडेसे अवघडले तर पाय तुम्ही रिलॅक्स करा आणि परत त्या आसनामध्ये बसायचं. आता इथे आपण जी आधी मुद्रा केली होती बघा, आता तिसऱ्या टप्प्यात अंगठा हातमध्ये घेतला होता आणि मूठ बंद होती. तर ती फक्त नाभीच्या शेजारी या पद्धतीने हात ठेवायचे आहे आणि याला आपण म्हणतोय ब्रह्ममुद्रा. आता आपल्याला श्वास घेताना ते सेम नेहमी प्रत्येक कृती करत असताना बघा मी श्वास सोडण्यापासून करतोय. तर इथे सुरुवातीला श्वास सोडत हलकस आपल्याला पोटाला आतमध्ये दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर श्वास घेताना अगोदर पोट बाहेर येणार, छाती बाहेर येणार आणि हलकेसे हात बाजूला येत खांदे मागे जाणार. श्वास सोडताना परत खांदे मूळ स्थिती देणार, छाती आतमध्ये जाणार, पोट आतमध्ये जाणार. एक आवर्तन दाखवतो बघा. सुरुवातीला आपल्याला ही कृती करताना तीनही पातळ्यांवरती आता एकत्रित श्वास घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी श्वास बाहेर टाकतोय आणि हलकस पोट आतमध्ये दाबतोय. आता तिन्ही पातळ्यांवरती श्वास घेतोय. हा दीर्घ श्वास घेतला, आता सोडतोय. पुन्हा घेतोय. सोडतोय. ओके, हे आहे योगिक श्वसन. सुरुवातीला आपल्याला इतका थोडंसं फोर्सफुली आपल्याला करावं लागणार आहे. नंतर ते सहजपणे होणार आहे. थोडासा फोर्स लावा, अजून थोडीशी हवा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडंसं पोट बाहेर काढायचं, छाती बाहेर काढायचं, जाणीवपूर्वक त्यांची हालचाल करा. ते पहिलं आवर्तन घेतोय विदाउट काउंट, कुठलेही काउंट घेत नाही. अंगठा आतमध्ये घेत मूठ बंद करा आणि दोन्ही हात आपले नाभीच्या शेजारी ठेवायचे आहेत. याला ब्रह्ममुद्रा म्हणतोय. सुरुवातीला डोळे उघडे ठेवा. पूर्ण श्वास बाहेर टाकत हलकस पोट आतमध्ये दाबा. श्वास घेत पोट बाहेर, छाती बाहेर, खांदे थोडेसे पाठीमागे. श्वास सोडत खांदे मूळ स्थिती, छाती आतमध्ये, पोट आतमध्ये. श्वास घेत पोट बाहेर, छाती बाहेर, खांदे मागे. श्वास सोडत खांदे, छाती आणि पोट मूळ स्थिती. श्वास घेत पोट बाहेर, छाती बाहेर. श्वास सोडत छाती आत, पोट आत. बरोबर आहे. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. ओके, रिलॅक्स. हातांची मुद्रा सोडा. सुरुवातीला थोडंसं दमल्यासारखं होणार आहे, ते आपल्याला सवय नसते दीर्घ श्वास घेण्याची या छातीची पोटाची हालचाल करणे. मी परत सांगतोय की सुरुवातीला तुम्हाला जाणीवपूर्वक थोडासा फोर्सफुली हालचाल करावी लागणार आहे. फोर्सफुली छातीला फुगवावं लागणार आहे, पोटाला फुगवावं लागणार आहे. आणि नंतर 8-10 दिवसाच्या सरावानंतर तुम्हाला इथे कुठेही फोर्स लावावा लागणार नाही. तुम्ही जेव्हा दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करणार, आपोआपच तुमचं पोट बाहेर येणार आहे, छाती थोडीशी एक्सपांड होणार आहे. श्वास सोडताना हलकीशी तुम्ही छाती आतमध्ये जाणार, पोट आतमध्ये जाणार आहे. चलो, सेम कृती आता काउंटच्या मदतीने. पुन्हा ब्रह्ममुद्रा, योगिक श्वसन. तीनही पातळ्यांवरती श्वास घ्यायचा आहे, तीनही पातळ्यांच्या मदतीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. शक्य असेल तर डोळे बंद. पूर्ण श्वास बाहेर टाकत हलकस पोट आतमध्ये दाबा. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4. रिलॅक्स. छान. विश्रांती. हात खुले.
डोळे मिटत नैसर्गिक श्वासावरती लक्ष, शरीरावरती लक्ष. जेव्हा आपण तिन्ही पातळ्यांवरती पोट, छाती आणि खांद्यांची मदत घेतोय आणि दीर्घ आणि खोल श्वास घेतोय. मी सुरुवातीला गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे दीर्घ श्वसनाचा हा बेस आहे योगिक श्वसन, आणि योगिक श्वसनाचे बेस आहे टप्पे श्वसन, उदरीय, वक्षीय, अक्षीय. आणि जेव्हा या योगिक श्वसन तुमचं चांगलं होतं, आपोआपच तुमचं दीर्घ श्वसन, ज्याला आपण डीप ब्रिदिंग म्हणतोय, ते खूप छान पद्धतीने होऊ लागतं. आणि जेव्हा डीप ब्रिदिंग तुमचं चांगलं असतं तेव्हा त्याच्यावर आधारित असणारे प्राणायाम आपले चांगले होतात. बऱ्याच वेळा आपण लगेच प्राणायाम करायला सुरुवात करतोय, श्वसन आपलं असतं थोडंसं अकूड, म्हणजे मी 2 अंकात श्वास घेतोय, 2 अंकात माझा श्वास संपतोय, आणि अशा वेळी जर मी प्राणायाम केला तर त्याचे फायदे तितकेसे आपल्याला होत नाही. जेव्हा तुमचं दीर्घ श्वसन चांगलं होतं तेव्हा त्याच्यावर आधारित तुम्ही कुठलाही प्राणायाम करा, मग अनुलोम विलोम असेल, सूर्यभेदी, चंद्रभेदी, उज्जाई, तेव्हा आपोआपच तुमचा जेव्हा या पद्धतीने खोल पद्धतीने होतो तेव्हा अधिक फायदे त्या प्राणायामाचे होतात. योगिक श्वसन सेम कृती आपण काउंटच्या मदतीने दुसरं आवर्तन घेतोय. पुन्हा ब्रह्ममुद्रा, पाठ सरळ, डोळे मिटलेले, पूर्ण श्वास बाहेर टाकत हलकस पोट आतमध्ये घ्या. श्वास घ्या, 1 2 3 4, श्वास सोडा, 1 2 3 4, श्वास घ्या, 1 2 3 4, श्वास सोडा, 1 2 3 4, श्वास घ्या, 1 2 3 4, श्वास सोडा, 1 2 3 4, श्वास घ्या, 1 2 3 4, श्वास सोडा, 1 2 3 4, श्वास घ्या, 1 2 3 4, श्वास सोडा, 1 2 3 4, रिलॅक्स. हातांची ब्रह्ममुद्रा सोडा, हात खुले ठेवत डोळे बंद, थोडीशी विश्रांती. याचा सराव आता तुम्हाला टप्पे श्वसन आणि आता आपण आज जो घेतला हा योगिक श्वसन, याचा सराव पूर्ण आठवडा करायचा आहे. आणि मग याच्यावर आधारित पुढच्या आठवड्यामध्ये पुढची जी काही क्रिया आहे, डीप ब्रिदिंगचा बेस असेल, आणि ज्याला बॉक्स ब्रिदिंग म्हणतोय, म्हणजे पूरक, रेचक, आंतरकुंभक आणि बाह्यकुंभक, अजून श्वासाची क्षमता वाढवण्यासाठीची पुढची क्रिया आहे, ती आपण घेणार आहोत. आता याच योगिक श्वसनासोबत आपण घेणार आहोत ओमचा उच्चार. उदरीयमध्ये बघा आपण अ म्हटला, वक्षीयमध्ये आपण ध्वनियोगातला उ म्हटला, अक्षीय शोल्डर ब्रिदिंग मध्ये आपण म म्हटला. आता आपण तिघांच्या मदतीने श्वास घेतोय आणि तिघांच्या मदतीने सोडतोय, आणि त्यामुळे आपल्याला अ, उ आणि म या 3 वर्णांच्या आधारे एकत्रित केल्यानंतर ओम होतोय. हा ओम म्हणत असताना बऱ्याच वेळा आपण डायरेक्ट ओम म्हणतोय बघा, ओम हा उच्चार करतोय, तर त्याच्याऐवजी आपण अम आहे तो अ ने सुरुवात करायची आहे, अ पासून उ मध्ये जाणार, उ पासून म मध्ये जाणार. आता हा बदल करायचा कसा, तर बऱ्याच वेळा आपण हा म्हणत असताना सुद्धा आपण जाणीवपूर्वक अ म्हणण्याचा प्रयत्न करतो किंवा अ म्हणत म्हणत आपण उ म्हणण्याचा प्रयत्न करतो, आणि मग त्याचा रिदम जो आहे किंवा तो जो टोन आहे थोडासा बिघडतो. तर इथे आपल्याला बाकी काय करायचं नाही. जेव्हा तुम्ही श्वास सोडायला सुरुवात केलेली असणार, फक्त ओठांचा आकार आपल्याला बदलायचा आहे. जेव्हा अ म्हणतो बघा, अ म्हटल्यानंतर आपलं तोंड पूर्ण उघडतो बघा, ओठांचा आकार पूर्ण उघड, अ हळूहळू तो बदलायचा आहे. म्हणजे सुरुवात मी अ पासून करतोय, ओठांचा आकार हळूहळू आपल्याला ओठांना जवळ आणत ओठांचा चंबू करायचा आहे, तेव्हा तुमचा आपोआप उ होणार आहे, आणि ओठांना जेव्हा तुम्ही मिटणार आहे तेव्हा तो आपोआपच तुमचा म होणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त ओठांचा आकार बदलण्यावरती लक्ष द्यायचं आहे. अ, उ आणि म हा तुमचा आपोआप होणार आहे, ओठांचा फक्त आकार बदलला. एक आवर्तन बघा, इथे आपल्याला योगिक श्वसन करायचं आहे आणि श्वास सोडत असताना अ, उ आणि म च्या आधारे ओमचा उच्चार करायचा आहे. सुरुवातीला मी 2 म्हणून दाखवतो, त्याच्यानंतर आपण सोबत करूया. पूर्ण श्वास बाहेर टाकतोय, तिन्ही पातळ्यांवरती श्वास घेतोय, पुन्हा मी दीर्घ श्वास घेतोय तिन्ही पातळ्यांवरती, ओके. या पद्धतीने फक्त ओठांचा आकार बदलत जायचा आहे. अ म्हणताना पूर्ण तुमचं तोंड उघडलेलं असणार आहे, हळूहळू त्याचा चंबू करणार, गोल करणार, तेव्हा आपोआप तो होणार आहे. ऊचा हळूहळू आपल्याला ओठ मिटायचे आहेत, तेव्हा तो म होणार आहे.
आता बऱ्याच वेळा जेव्हा आपण ऑनलाईन घेतो तेव्हा माझा नॉईज समजून सिस्टम काय करते की पुढचा जो म आहे तो सायलेंट होतो किंवा तुम्हाला लक्षात येत नाही की पुढे काय म्हटलं. तर तो पूर्ण दीर्घ जितका तुम्हाला करता येईल तितका करायचा आहे. इथे कुठलेही काउंट असणार नाहीत, प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. चलो तयार. ब्रह्ममुद्रा, योगिक श्वसन आणि ओमचा उच्चार 5 आवर्तने प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार करायचे आहे. डोळे मिटलेले, पूर्ण श्वास बाहेर टाकत पोट आतमध्ये खेचायचा आहे. 3ही पातळ्यांवरती दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स. हातांची मुद्रा सोडा, थोडीशी विश्रांती. इथे बघा तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही नॉर्मल जेव्हा श्वास सोडताय तेव्हा तो आपला लगेच सुटतोय. जेव्हा या पद्धतीने आपण अकार असेल, उकार असेल किंवा ओमकार असेल त्याचा उच्चार करतोय तेव्हा आपोआपच तुमचा रेचकाचा कालावधी थोडासा वाढतो. आणि त्याचा फायदा असा होतो की नॉर्मल श्वास घेताना सुद्धा जेव्हा तुम्ही दीर्घकाळ याचा सराव करतात ध्वनियोगातल्या या क्रियांचा व्हायब्रेशनचा तरी परिणाम होतोच, प्लस तुमचा हळूहळू रेचक वाढत जातो. आणि जेव्हा आपण श्वास एकाच 1.5 प्रमाण असेल, एकाच 2 प्रमाणात घेऊ लागतो तेव्हा त्या क्रिया करणं तुम्हाला अजून सोपं जातं. चलो आता ही झाली योगिक श्वसन आणि त्याच्यासोबतच्या क्रिया. आज आणखी एक नवीन प्रकार आपण घेतोय जो श्वासाची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतो. इथे बघा प्रत्येक क्रिया जी उदरी आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने आपण पोट आणि छाती फुगवतो तेव्हा आपले लंग्स जे आहेत एक्सपांड होण्यासाठी त्यांना जागा मिळते आणि हवा आपण थोडीशी आतमध्ये घेतोय. असं असताना देखील बऱ्याच वेळा प्रॅक्टिस करून सुद्धा आपल्याला 2 किंवा 3 काउंट मध्येच आपली छाती भरते लगेच आणि आपल्याला अजून श्वास घेणं थोडंसं कठीण जातं. आणि मग बऱ्याच वेळा किती जरी सांगितलं की फोर्सफुली घ्या तर आपल्याला ते घेणं जमत नाही. आणि मग ही शंका अनेक जणांची असते की आम्ही खूप प्रॅक्टिस केलं 8 दिवस तरी देखील आम्ही 3 काउंटच्या पुढे गेलो नाही. मग अशा वेळी आपण दुसरा एक प्रकार घेतोय ज्याला टप्पे श्वसन म्हणतोय, म्हणजे श्वास तोडून तोडून घेणं. हा श्वास तोडून तोडून घेणं फक्त या प्रॅक्टिससाठीच ठेवायचा किंवा या एका प्रकारापुरता ठेवायचा आहे. नेहमी श्वास घेताना एका विशिष्ट गतीमध्ये, विशिष्ट लयमध्ये आपण घ्यायचा आहे आणि विशिष्ट गतीमध्येच एकसारखा घ्यायचा आहे. म्हणजे सोडायचा पण एकसारखा आहे, घ्यायचा देखील एकसारखा आहे. हा फक्त एकमेव प्रकार आहे. त्या प्रकारापुरता आपण श्वास तोडून तोडून घ्यायचा आहे. आता तोडून घेतल्याचा फायदा काय होतो की मी समजा श्वास थोडासा घेतला आणि थोडंसं थांबतोय, थांबल्यामुळे मला एक थोडीशी ऊर्जा मिळते आणखी श्वास घेण्यासाठी. आणि तेच मी जेव्हा एकसारखा घेतोय तर मला एकसारखी ऊर्जा वापरावी लागते आणि तितका फोर्सफुली मला जमत नाही. मग मी अशा वेळी काय करणार, तोडून तोडून घेणार. म्हणजे घेणार, थोडंसं थांबणार, परत घेणार, थोडंसं थांबणार, परत घेणार. याला आपण टप्पे श्वसन म्हणतोय, श्वास तोडून तोडून घेणं. तर तो आज प्रकार करतोय. इथे आपण फक्त आज 3 टप्पे करतोय. पुढच्या रविवारी आपण 4 टप्प्यांमध्ये घेणार किंवा तुम्ही हळूहळू 2 ते 3 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही 4थ्या टप्प्याकडे पण जाऊ शकता. एक आवर्तन बघा. इथे आपण हात खुले ठेवतोय किंवा कुठलीही मुद्रा घेऊ शकता किंवा हात गुडघ्यानंतर ठेवू शकता. सुरुवातीला मी श्वास तोडून तोडून घेतोय. माझा आवाज येईल का बघायचा आहे. मी 4 मध्ये घेतला, आपल्याला 3 मध्येच घ्यायचं आहे. ओके बघा. सुरुवातीला थोडेसे सावकाश घ्या आणि टप्प्यामध्ये अंतर असलं तरी चालेल. नंतर आपण टप्पे थोडेसे वाढवतोय. सोडताना देखील टप्प्याने सोडायचं आहे. ओके घेताना बघा, सोडतोय, याचा फायदा असा होतो की अजून थोडासा जो मी फोर्सफुली तुम्हाला घ्या म्हणून सांगितला तर तो फोर्स लावायला आपल्याला मदत मिळते थोडीशी विश्रांती घेतल्यामुळे. आणि म्हणून याला आपण टप्पे श्वसन म्हणतोय. परत मी एकदा सूचना सांगतोय की या प्रकारापुरताच आपल्याला श्वास तोडून घ्यायचा आहे. इतर कुठेही आपल्याला प्राणायाम करत असताना किंवा दीर्घ श्वसन करत असताना किंवा बऱ्याच वेळा काउंट देताना आमच्या लक्षात येते की प्रत्यक्ष जेव्हा वर्ग समोर असतो काउंट देताना काउंट जेव्हा दिले जातात 1 2 3 4 तेव्हा
असा तोडून घेतला जातो, तिथे कुठेही घ्यायचं नाही, फक्त या प्रॅक्टिस पुरता किंवा या प्रकारापुरता, ज्याला आपण टप्पे श्वसन म्हणतोय त्या प्रकारापुरता आपल्याला तोडून घ्यायचं आहे. ओके, इथे सूचना तुम्हाला कशी असेल, श्वास घ्या, इन 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 म्हटल्यानंतर घ्यायचा आहे घ्यायचा आहे घ्यायचा आहे, आउट 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 म्हटल्यानंतर सोडायचं आहे थांबायचं आहे, सोडायचं आहे थांबायचं आहे, सोडायचं आहे. पुन्हा एकदा दाखवतो बघा. सुरुवातीला घेतोय, ओके, हे आहे टप्पे श्वसन श्वासाची क्षमता वाढवण्यासाठी. चलो, हात गुडघ्यावरती ठेवू शकता किंवा हातांची ज्ञान मुद्रा केलात तरी चालेल. ज्या स्थितीत बसणं शक्य आहे अशी कोणतीही स्थिती, शक्य असेल तर डोळे बंद. पूर्ण श्वास बाहेर टाका. श्वास घ्या, 1 2 3 4 5 6. इन इन इन, आउट आउट आउट, इन इन इन, आउट आउट आउट. 1 2 3 4 5 6. इन इन इन, आउट आउट आउट, इन इन इन, आउट आउट आउट. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. सुरुवातीला थोडासा गोंधळल्यासारखं होणार आहे, आपल्याला कुठे तोडायचं आहे कुठे घ्यायचं आहे हे लक्षात येणार नाही. एखाद्याला 3 टप्प्यात देखील जमत नसेल, एखाद्याला आज होऊ शकतं की 3 टप्पे मला जमत नाहीत, 2 टप्प्यात घेतल्यानंतर 3रा टप्पा मला श्वास घेणं शक्य नाही, त्यांनी 2च टप्पे करायचे आहेत. म्हणजे ओके, 2 टप्पे झाले, सोडताना देखील 2 टप्प्यात सोडायचं आहे, पुन्हा घेताना 2 टप्प्यात, सोडताना ज्यांना शक्य आहे 3 टप्पे 3 टप्प्यात सोडायचं. ओके, सूचना आहे इन इन इन, आउट आउट आउट. 1 2 3 ला घ्यायचं आहे, 4 5 6 ला 3 टप्प्यात सोडायचं आहे. पुन्हा दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठ सरळ. दुसरं आवर्तन टप्पे श्वसन. डोळे मिटलेले, पूर्ण श्वास बाहेर टाका. स्टार्ट. इन इन इन, आउट आउट आउट, इन इन इन, आउट आउट आउट. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. इन इन इन, आउट आउट आउट. 1 2 3 4 5 6. इन इन इन, आउट आउट आउट. इन इन इन, आउट आउट आउट. छान. रिलॅक्स. विश्रांती. हा टप्पे श्वसनाचा जो प्रकार आहे याचं प्रॅक्टिस सध्या तुम्ही पहिले 2 ते 3 दिवस 3 टप्प्यातच घ्या. परत एकदा सांगतोय की हा फक्त एक प्रकार असा आहे की जिथे आपल्याला श्वास तोडून घ्यायचा आहे, तो फक्त त्याच्या मागचा हेतू तोच की जेव्हा आपण थांबतोय, एक श्वास घेतल्यानंतर मी थोडासा होल्ड करतोय, त्याच्यामुळे काय होतं, मला थोडीशी एनर्जी मिळते की आणखी पुढचा श्वास घेण्यासाठी. परत मी घेतोय आणि थोडंसं थांबतोय, परत मला थोडीशी एनर्जी मिळते आणखी श्वास घेण्यासाठी. फक्त श्वासाची क्षमता किंवा फुफ्फुसांची क्षमता जी आहे आतमध्ये श्वास घेऊन रोखून धरण्याची, ती वाढवण्यासाठी हा फक्त आपण प्रकार करतोय. हा प्रकार फक्त श्वासाची क्षमता वाढवण्यासाठी आहे. प्राणायाममध्ये वगैरे आपण याचा कुठेही वापर करत नाही. प्राणायाममध्ये श्वास घेताना एका विशिष्ट गतीमध्ये, एका लयमध्ये घेतोय, सोडताना तो एकाच विशिष्ट गतीमध्ये सोडतोय, जरी आपण काउंट दिले तरी. सेम कृती. 3रं आवर्तन टप्पे श्वसन. पुन्हा दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे मिटलेले, पूर्ण श्वास बाहेर टाका. स्टार्ट. इन इन इन, आउट आउट आउट, इन इन इन, आउट आउट आउट. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. इन इन इन, आउट आउट आउट. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. याच्यानंतर हाच प्रकार जेव्हा आपण पुढच्या रविवारी घेणार तेव्हा 4 टप्पे असणार आहेत. म्हणजे 4 टप्प्यामध्ये आपल्याला श्वास घ्यायचा आहे, 4 टप्प्यांमध्येच आपल्याला तो सोडायचा आहे. समजा 2 ते 3 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही उद्यापासून जेव्हा प्रॅक्टिस करणार, तुम्हाला वाटतंय की आपण आणखी एखादा टप्पा घेऊ शकतो, तर तुम्ही 4 टप्प्यात घ्यायचा आहे.
एखाद्याला 4 टप्प्यात देखील सहज वाटते तर त्यांनी 5 टप्पे करायचे आहेत. 5 टप्प्यात घ्यायचं आहे, पण मात्र लक्षात घ्या जितक्या टप्प्यात घेणार तितक्याच टप्प्यात तो आपल्याला सोडायचा आहे. त्यामुळे सुरुवातीला सावकाश करा. ज्यांना 3 टप्पे देखील जमत नाही त्यांनी 2 टप्प्यात घ्यायचं आहे. 2 टप्प्यात श्वास घ्यायचा आहे फोर्सफुली, 2 टप्प्यात सोडायचा आहे. आणि जास्त आवर्तने न करता 4 ते 5 आवर्तने करायचे आहेत. नेहमी प्रत्येक कृती केल्यानंतर थोडासा रिलॅक्स व्हायचा आहे. इथे नवीन असताना आपण थोडंसं फोर्सफुली देतोय त्यामुळे आपल्याला दमल्यासारखं होणार आहे. जिथे जिथे आपल्याला दमल्यासारखं वाटेल, श्वास भरल्यासारखा वाटेल, छाती भरल्यासारखी, अशा वेळी तुम्ही स्वतःहून थांबायचं आहे. 1 ते 2 नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, बॉडी रिलॅक्स करायची आहे, नंतरच पुढची कृतीचं प्रॅक्टिस करायची आहे. ओके, पुढच्या रविवारी आपण आणखी 2 नवीन क्रिया घेणार आहोत. म्हणजे या क्रिया तर असणारच आहेत, प्लस याच्यासोबत आपण ज्याला समश्वसन म्हटलं जातं किंवा बॉक्स ब्रिदिंग तुम्ही ऐकलं असेल, ज्याच्यामध्ये आपण अंतरकुंभक आणि बाह्य कुंभक देखील करणार. म्हणजे आता आपण सगळ्या क्रिया करतोय, कुठेही कुंभक करत नाही, आपला फक्त केवल कुंभक होतोय. म्हणजे श्वास घेतल्यानंतर नॉर्मल आपण काही क्षणांसाठी थांबतोय, नॅचरली थांबतोय. नॅचरली थांबण्याच्या या जो कुंभक आहे त्याला केवल कुंभक म्हटलं जातं. तर त्याच्याऐवजी जेव्हा आपण थोडंसं जाणीवपूर्वक आत श्वास घेतोय त्याला होल्ड करून ठेवतोय आणि थांबतोय, त्याला अंतरकुंभक म्हटलं जातं. आणि श्वास सोडल्यानंतर देखील आपण थांबतोय, श्वास लगेच घेत नाही, तर तो आपला बाह्य कुंभक होतो. आणि यात बाह्य कुंभक, अंतरकुंभक, पूरक आणि रेचक यांच्या मदतीने आपण बॉक्स ब्रिदिंग कसं करणार ते आपण पुढच्या रविवारी समजून घेणार. प्लस त्याच्यासोबत श्वासामधला सोहम श्वसनाची पद्धत आहे ती एक आपण पुढच्या रविवारी घेणार आहोत. तर आता आपण ज्या काही क्रिया घेतल्या त्याच्यामध्ये आपण टप्पे श्वसन घेतलं, उदरीय, वक्षीय, अक्षीय, त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे. त्या तिघांच्या मदतीने आपण योगिक श्वसन घेतलं, त्याचं देखील प्रॅक्टिस करायचं आहे. आणि आता आपण जो प्रकार घेतला टप्पे श्वसन म्हणतोय, म्हणजे श्वास तोडून तोडून घेणं, तोडून तोडून सोडणं, त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे. याचं प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला 8 दिवसामध्ये अजून तुमची जी श्वास क्षमता आहे ती अजून चांगली होते, लक्षात येणार. तुमचं दिवसभराचं देखील श्वसन अधिक चांगलं होत जाणार आहे. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. तुम्ही जितका वेळ द्याल तितका. स्वतः आपण करत असताना आपल्याला 10 मिनिटं पुरेशी होतात. ओके, चलो, काही शंका असेल तर विचारू शकता, नसेल तर आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. सरांच्या वगैरे काय सूचना असतील. एकच मिनिट, मी चॅट बॉक्स ओपन करतो. ओके ओके ओके, श्वास ओके. नाही, त्यांचा प्रश्न असा आहे की टप्पे श्वसन घेताना पोट आत, जिथे पण आपल्याला श्वास घ्यायचा आहे तिथे पोट आपलं बाहेरच आलं पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं की टप्पे घेताना सुद्धा आपल्याला थोडंसं गोंधळल्यागत होणार आहे, कारण की आपल्याला सवय नसते. त्यामुळे जाणीवपूर्वक इथे आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जर समजा तसं होत असेल, पोट आत जाते म्हणजे ते विपरीत होते, तर तुम्ही जास्त क्षमतेने घेऊ शकणार नाही. कारण पोट जेव्हा तुमचा आत जाणार आहे, श्वास पटल खाली जाणारच नाहीये. पोट जर तुमचा आत गेलं तर श्वास पटल त्याला रोखणार आहे. आणि मग तुम्ही किती जरी फोर्स लावला तर पोट जर रिकाम नसेल किंवा लंग्सला एक्सपांड होण्यासाठी जागा नसेल तर श्वास आत जाणार नाही. म्हणून तर आपण पोट बाहेर घेतोय उदरीय करताना. तर समजा असं होत असेल की बऱ्याच वेळा होणार आहे की श्वास घेताना टप्पे श्वसन असेल किंवा योगिक श्वसनाचे प्रकार करताना पण पोट काही जणांचा आत जाणार आहे श्वास घेताना, तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, पाठीवरती झोपून ह्या क्रिया करू शकता. पाठीवरती झोपायचं आहे, हात पोटावरती ठेवायचा आहे. टप्पे घेताना सुद्धा सुरुवातीला पोट श्वास आपण प्रत्येक क्रिया घेतोय बघा, मी श्वास सोडायला सांगतोय बघा, तर नेहमी तुम्ही प्रॅक्टिस करताना देखील तेच करायची. अगोदर श्वास सोडायचा आहे, जो काय आपण आज श्वास घेतलेला तो बाहेर टाकायचा आहे आणि मग सुरुवात करायची आहे. आणि तिथे मग टप्पे घेताना हलकंसं पोट बाहेर आणायचं आहे. तुम्ही पोटाचे टप्पे केला तरी चालेल, म्हणजे टप्पे घेताना पोट फुगवतोय 3 टप्प्यात आणि 3 टप्प्यात पोट आत घेतोय, तर हे करू शकताय. मात्र पोट आपलं बाहेर येणं आवश्यक आहे. ओके, धन्यवाद. अनुजाताईंना बोलायचंय तरी. ओके ओके, बोला ना. तरी बोला. आत्मवंदन दादा, मला असं विचारायचं होतं की जेव्हा आपण वक्षीय श्वसन करतो ना, तेव्हा पण असं वाटतं की उदरीय श्वसनच होत आहे. हा, होणार, ते होणारच आहे. फक्त लक्ष आपल्याला उदरीय होणारच आहे. म्हणजे श्वास घेताना नेहमी आपलं सुरुवातीला पोट बाहेर येणार आहे, नंतर छाती बाहेर येणार आहे, नंतर थोडीशी खांद्यांची हालचाल होणार आहे. इथे एक वेळ आपली खांद्यांची हालचाल नाही झाली तरी चालेल, मात्र पोटाची आणि छातीची झालीच पाहिजे. मात्र लक्ष आपल्याला छातीवरती जास्त द्यायचं आहे. म्हणजे सुरुवात तुमची पोट थोडंसं, माझं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर माझं देखील सुरुवातीला पोट बाहेर येतं, त्याच्यानंतर छाती बाहेर येते. म्हणजे तुमचं पोट बाहेर येणार आहे, मात्र लक्ष आपल्याला द्यायचं आहे छातीवरती जास्त आणि थोडीशी छाती, कारण छातीची आपण हालचाल करतच नाही बघा. ओके, तर जाणीवपूर्वक आपल्याला छाती फुगवायची आहे. आणि मग छाती फुगवण्यासाठी देखील आपल्याला खांद्याची मदत घ्यावी लागते बघा. खांदे आपोआपच मागे जातात, त्यामुळे खांद्यांवरती एक वेळ लक्ष नाही गेलं तरी चालेल, मात्र पोट आणि छाती आपली बाहेर आलीच पाहिजे. श्वास सोडताना उलट होते बघा, क्रम कसा आहे, श्वास घेताना अगोदर पोट बाहेर येणार, नंतर छाती बाहेर येणार. श्वास सोडताना अगोदर छाती आतमध्ये जाणार आणि नंतर पोट आतमध्ये जाणार. ओके,
समजलं होतं. धन्यवाद. आणि अजून एक विचारायचं हा, होतं, विचारा. तुम्ही पूर्ण वेळ ना पायांची म्हणजे पद्मासनात बसला होतात, तर हा. पद्मासनात बसण्यासाठी म्हणजे पूर्ण वेळ असं पद्मासन राहण्यासाठी अशी काही ट्रिक आहे का? कारण माझं 5 मिनिटापेक्षा जास्त ना अँकल पेन होतं, तर बरं. आपोआपच म्हणजे सुखासनात येतं. तर याच्यासाठी काही अशी ट्रिक वगैरे आहे का? ट्रिक अशी काही नाही आहे. आपण पद्मासन घालत असताना एक मेन आहे की पद्मासन घालत असताना आपले जे बेंड आहेत ते 2 ते 3 ठिकाणी, म्हणजे पहिला असतो तो आपला हिप जॉईंट जे आहे तिथून आपण थोडंसं बेंड करतो, नी गुडघ्याच्या थोडंसं बेंड, आणि परत अँकल जो आहे म्हणतो तिथे आपण सगळ्या ठिकाणी. तर तो पाय थोडासा फिरवून, म्हणजे पद्मासन घालत असताना देखील आपण थोडासा फिरवून जेव्हा घेतो टप्प्याटप्प्याने, तेव्हा पद्मासन जेव्हा परफेक्ट होतं ना, त्याच्यानंतर थोडंसं दीर्घकाळ टिकूनच सोपं जातं. त्याच्यात देखील नवीन असताना आपल्याला ते जमत नाही. तुम्ही म्हणतात 5 मिनिटं पण भरपूर झालं, परंतु जेव्हा तुम्ही हळूहळू 5 मिनिटापासून 6 मिनिटापर्यंत जाणार, 6 मधून 7, म्हणजे प्रॅक्टिस, रोज रोज जेव्हा तुमचं प्रॅक्टिस होणार आहे त्याच्यानंतर ते आपोआप जमू लागतं. बऱ्याच जणांना वज्रासनात मध्ये सुद्धा बघा सुरुवातीला 1 मिनिट सुद्धा बसवत नाही, कारण प्रॅक्टिस नसतं, आपल्याला सराव नसतो. जेव्हा तुम्ही सराव करणार आहात, 5 मिनिटं होते याचा अर्थ खूप चांगलं होते तुमचं अजून सुद्धा. तर त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा हळूहळू प्रॅक्टिस, प्राणायाम आपण करायला बसतोय, तर तुम्हाला प्राणायाम करत असताना थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच वेळा होतं काय, प्रॅक्टिस नंतर आपल्याला त्याची इतकी सवय होते की आपण त्या पद्मासनात बसलोय किंवा वज्रासनात बसलोय हे देखील लक्षात राहत नाही, आणि ते सहजपणे होऊन जातं. म्हणजे फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. राणीताई बोला. हॅलो, बसून हा नमस्कार दादा. हा, नमस्कार. मागच्या रविवारपासून म्हणजे त्या अगोदर पण मी श्वासाचे थोडे व्यायाम, बॉक्स ब्रीदिंग वगैरे करत होते. मला असं नेहमी आता जाणवत होतं की माझा इनचा काउंट आहे तो 4 ते 5 असेल, तर आउटचा काउंट आहे तो 9, 10, कधी 11 असा होतो. म्हणजे मला काय वाटलं की माझं म्हणजे 4-4 1:1 येत नाही रेशिओ हा. म्हणजे नाही, उलट चांगलं आहे. नेहमीच. उलट मला चांगलं काय आहे. वाटलं की माझं चुकतंय की काय 1:1 येत नाहीये. 1:3 असं होतोय तो काउंट हा नेहमीच. हा हा. नाही, म्हणजे आपला मेन हेतू काय की पूरकापेक्षा आपला रेचक जास्तच असला पाहिजे, ओके. आणि मग तो नवीन असताना तो नसतो, म्हणून आपण एकाच एक प्रमाणानुसार घेतोय आणि मग हळूहळू एकाच दीड प्रमाणाकडे जातोय. तो काउंट तुमचा जर जास्त असेल तर उलट चांगलं आहे, असं काही नाही. ओके. ठीक आहे. चालेल. थँक्यू. बसून प्रकार त्रास वाढतो आणि पाठीवरती झोपून श्वास घेताना पोट बरोबर बाहेर येते. ओके. हा, तेच बसून बऱ्याच वेळा आपल्याला पोटाची हालचाल करणं थोडंसं कठीण जातं, त्यामुळे पाठीवरती झोपून सुरुवातीला, ज्याला आपण विपरीत श्वसन म्हटलं, ते दुरुस्त करण्यासाठी पाठीवर झोपण्याची ट्रिक दिलेली आहे. पाठीवरती झोपल्यानंतर पोटाची हालचाल करणं थोडंसं सोपं जातं, त्यामुळे पाठीवरती झोपून सुरुवातीला हे प्रॅक्टिस, ब्रिदिंगचे सुद्धा तुम्ही पाठीवरती झोपून करू शकता. ह्याच्यातील हे प्रकार म्हणजे डीप ब्रिदिंग असेल तो प्रकार. तर एकदा का तुम्हाला हालचाल सहजपणे जमू लागली की त्याच्यानंतर तुम्ही बसून करू शकताय. समजा मांडी घालून बसणं कठीण जात असेल, खुर्चीवरती बसलात तर थोडीशी हालचाल करणं आणखी सोपं होतं. अजून कोणाचे काही प्रश्न असेल तर हँड रेज करा. हो, ऑनलाईन क्लास आमचा सकाळी असतो 6 ते 7 असतो. जर कोणाला असेल तर कॉन्टॅक्ट करा मला, मी तुम्हाला दादांचं नंबर वगैरे देईन मग. म्हणजे ज्यांना कोणाला दादा पेड पण घेतात, सकाळचा असतो त्यांचा ऑनलाईन, मी पण आहे त्यांच्या क्लासला दादांच्या जॉईन, वेळेनुसार माझ्या असतो कधी. तर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्ही सातत्याने दादांबरोबर कनेक्ट राहा. धन्यवाद. आपण खूप छान पद्धतीनं प्रॅक्टिकल दिलीप दादांनी घेतलं. दिलीप दादा हे सातत्याने 5 वर्ष स्वतःवर काम करतायत आणि या प्रक्रियेमध्ये आहेत, आणि त्यामुळे ते दादा पण शिक्षक आहेत. आपण बरेचसे या समूहामध्ये शिक्षक आहोत. तर आत्ता शिक्षकांसाठी ज्या स्पर्धा घेतलेल्या होत्या विभागीय स्तरावरती, दादा 10 मधले जे क्रमांक काढलेले होते त्याच्यामध्ये दादा 5व्या क्रमांकावरती बक्षीस मिळवलं होतं दादाने या योगासन क्रियेमध्ये. आणि हा त्यांचा जो रिझल्ट आहे तो त्यांच्या सातत्याने स्वतःवर काम करत आहेत, स्वतःला वेळ देत आहेत, सरावामध्ये आहेत.
दादांच्या बरोबर आपण आता कनेक्ट झालेलो आहोत. दादा आपल्याला रविवारचा हा बहुमूल्य वेळ देत आहे. त्याचा फायदा आपण सर्वांनी करा. आणि उद्या पोल दिला जाईल. हा राणीताई, दादा आताची स्पर्धा होती ती कुठे होती जरा सांगितलं तर बरं. नांदेडला होती, राज्यस्तरीय होती ती नांदेडला होती आणि विभागीय आमची झाली ती कोल्हापूरला झाली. कोल्हापूरला. आणि ह्या राणीताई आहेत ना, ते आपल्या डाएटच्या माहित आहेत मॅडम. आता बोलल्यानंतर माहित झालं, कारण की मी डाएटच्या 1-2 ट्रेनिंगला होतो तेव्हा आम्हाला त्या ट्रेनिंग द्यायला होत्या, म्हणजे ऑनलाईनला. त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं माझ्या. तर खूप असे दादा असं वेळ देत आहेत आणि आपण पण या क्रिया करत राहा. त्याच्यासाठीच आपण पोल देत असतो. आणि जर व्हिडिओ कोणाला पाहिजे असेल तर पोलमध्ये जे रिप्लाय देतील त्यांनाच व्हिडिओ पाठवला जाईल. कारण ज्याला गरज आहे त्यालाच दिलं जाईल. की ग्रुपमध्ये आम्ही सामूहिक हे नाही करणार. उद्या पोल दिला जाईल आणि त्या पोलमध्ये कोणाला गरज आहे त्यालाच दिलं जाईल. कारण हा बहुमूल्य वेळ दादा देत आहेत, आपण इथे मेहनत करत आहोत सगळे. तर त्याची किंमत पण आपल्याला कळली पाहिजे. वेळेची किंमत, आपण स्वतःला देत असलेला हा वेळ, 1 तासाचा बहुमूल्य वेळ असा दादाने त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला दिलेला आहे. दादांचा मुलगासुद्धा आज स्कॉलरशिपला होता आणि त्याला पण उत्तम असं यश प्राप्त होईलच. आणि दादांना सुद्धा उत्तम आरोग्य आहेच. कारण दादांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावर तर तेज आणि त्यांच्या बसण्याची क्षमता ही या योग साधनेतूनच झालेली आहे. आणि दादाने आता सांगितलं की बेंबीपासून आपण जो श्वास घेतोय उ आणि म, याचे खूप फायदे आहेत. म्हणजे आपण आपला हा जो 1 तासाचा वेळ अगदी दादा घेत असलेल्या प्रॅक्टिकलमध्ये असल्यामुळं जगाशी आपल्याला काही संबंध नव्हता किंवा संपर्क पण नव्हता. या वेळेत आपण स्वतःलाच देत होतो तो वेळ. आणि त्यातूनच जर आपण चक्र साधनेकडे गेलो, ऑटोमॅटिक ह्या विश्वस्पंदाचा नाद दादाने आज घेतलेला आहे. म्हणजे ओंकार नाद, उ आणि म, ओमचं हा विश्वस्पंदाचा नाद म्हटलं जातं. आणि त्यातूनच ऑटोमॅटिक या जेव्हा तुम्ही क्रिया करत जाल त्यावेळेला आपल्याला मणिपूर चक्र असेल, अनाहत चक्र असेल, विशुद्धी चक्र असेल किंवा आज्ञाचक्र असेल, हे ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह होतात. म्हणजे ते जाणून बुजून करण्याची पण गरज राहत नाही जर ही क्रिया सातत्याने केली तर. अशा पद्धतीने दादांनी अगदी समजेल, प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये प्रॅक्टिकल क्रिया करून घेतली. त्याबद्दल आपल्या या समूहाच्या माध्यमातून दिलीप दादा आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आणि सर्व साधकांनी सुद्धा आपला बहुमूल्य वेळ इथं दिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. थँक्यू सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपण थांबूया. शुभरात्री सर्वांना. धन्यवाद.